नमस्कार. आज आपण बघणार आहोत. 5.5 मीटरमध्ये नऊवारी शाही मस्तानी कशी शिवायची ते आपण बघणार आहोत. हा मी त्याच्यासाठी अस्तर घेतलेला आहे. 5.5 मीटरमध्ये मी आता ही कशी साडी शिवणार आहे ते तुम्ही बघा. त्याच्यासाठी मी हे 4 पदरी अस्तर घेतलेलं आहे आणि अस्तरची उंची आहे साडीची 40 इंच इतकी. म्हणजे 40 इंच इतक्या उंचीची आपल्याला साडी शिवायची आहे. त्यासाठी मी 4 पदरी हे अस्तर घेतलेलं आहे. हे पहा असं आणि आता त्याचं कटिंग करून घेणार आहे. हे 2 मीटर अस्तर आहे. मला 2 मीटर अस्तर लागलं. मी खालचा बॉटम घेर घेतला आहे 8 इंच आणि सीट घेर घेतला आहे उंचीचा तिसरा भाग म्हणजे 13 इंच आणि खाली काष्ट्यासाठी तिथून सीट घेर घेतला आहे 13 इंच खाली आणि हे 1.5 इंच आतमध्ये घेऊन हा क्रॉस कटिंग करायचा आहे. हा इतका घेतलाय आणि असं हे क्रॉस मापून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. हे आहेत आपल्या साडीचे दोन्ही पाय. पहिल्यांदा मी हे दोन्ही पाय कट करून घेत आहे. हे दोन्ही पाय रेडी आहेत. त्यासाठी हे मला 2 मीटर अस्तर लागलेलं आहे. हे झालेलं आहे तयार. आता आपण साडी कटिंग करून घेणार आहोत. ही साडी आहे. ही 5.5 मीटर साडी आहे. ह्या साडीला थोडंसं डॅमेज झालं होतं म्हणून मी त्याच्यापासून ही नऊवारी पेशवाई साडी शिवत आहे. याच्यामध्ये आता हे जे अस्तरचे आपण दोन्ही पाय कापून घेतले ते याच्यावरती ठेवून दोन्ही पाय कटिंग करून घ्यायचे आहेत. हे पहा. हे अशा पद्धतीने मी दोन्ही पाय कटिंग करून घेतलेले आहेत. हा एक पाय आपला रेडी आहे आणि वरचं जे 5 इंच आहे ते एक्स्ट्रा ठेवायचं आहे साडीचं. मी ते कशासाठी ठेवायचं आहे ते तुम्हाला नंतर सांगते. आता आपले दोन्ही पाय कट करून झाल्यानंतर साडीच्या नेसणीच्या बाजूकडून कट करून घ्यायचे आहे. ते झाल्यानंतर आपल्याला पदर कट करून घ्यायचा आहे. उंची 40 इंच आहे. त्याच्यामध्ये पदर आपल्याला त्याच्या दुप्पट घ्यायचा आहे. म्हणजे 40-40 80 इंच प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 13 इंच ॲड करायचा आहे. जो सीट घेर आपण घेतलेला तितका आपल्याला 13 इंच म्हणजे उंचीचा तिसरा भाग आपल्याला एका साईडनं ॲड करायचा आहे. तो खालच्या साईडनं ॲड करायचा आहे. हे पहा. मी ॲड करून क्रॉस अशी लाईन मारलेली आहे. हे असं आणि हा असा पदर क्रॉस कटिंग करून घ्यायचा आहे. हा खालील साईडने 40 इंच आणि 40 इंच प्लस 13 इंच असं खालच्या साईडने फक्त 13 इंच घ्यायचं आहे. पदर काढून झाल्यानंतर आता आपल्याला समोरील निऱ्या झिगझॅग निऱ्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत. जो समोरचा ओचा असतो. ह्या झिगझॅग निऱ्या बनवण्यासाठी क्रॉस केलेल्या कापून घेतलेल्या तिथून पासून आपण ह्या पूर्ण 40 उंचीपर्यंत अशा प्रकारे झिगझॅग निऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. हे पहा. ही उंची एवढी 40 इंच आली पाहिजे. मग मी 40 इंचापर्यंत हे आता झिगझॅग आखून कटिंग करून घेतलेलं आहे. निऱ्या थोड्याशा कमी पडल्या आहेत. त्याला कसं जॉइंट द्यायचं ते मी आता तुम्हाला सांगत आहे. तुम्ही बघा. हे आता समोर कमी पडलेलं कापड आहे ना, आपण वर कटिंग करून घेतलेल्या कापडातील हा असा थोडासा कपडा तिथं जॉइंट करून असा वरती परतवून लावायचा आहे. हे पहा. असं. आपल्याला निऱ्या जास्त हव्या असेल तर तसंही करता येतं. पाठीमागील जो क्रॉस कपडा वरचा कटिंग करून राहिल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण पाठीमागचा काष्टा कट करून घेणार आहोत. काष्ट्यासाठी उंची आहे 40 प्लस 5 इंच इतकं घ्यायचं आहे. उंची 40 इंच प्लस 5 इंच आणि रुंदीला आपला 13 इंच इतकाच घ्यायचा आहे. हे असं 13 इंच आणि वरतीपर्यंत 40 प्लस 5 इंच इतकं घ्यायचं आहे. म्हणजे 45 इंच इतकं. हे पहा. आता वरून ते कटिंग करून घ्यायचं आहे आणि रुंदी आपली 13 इंच.
अशी कट करून घ्यायची आहे. हे पहा, आता हे कटिंग असं तयार झालं. आता आपल्याला या साईडून हे पहा, धडीच्या या उलट्या साईडून हा सीटचा खालील भाग कट करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीनं 1.5 इंचावर कट करून घ्यायचा आहे आणि असा हा धडीपर्यंत राऊंड असा कट मारून घ्यायचा आहे छोटासा. तर हे आता काष्टा आपला पाठीमागचा. तर 5.5 मीटरमध्ये साडी शिवताना काष्टा एकच तयार होतो, 2 काष्टे मिळत नाहीत. तर हा आपला एकच काष्टा तयार होणार आहे. तर आपलं कटिंग झालेलं आहे. तर हा जॉईंट द्यायचा आहे. ह्या झिगझॅग निऱ्या आहेत. हा आपला तयार आहे झिगझॅग निऱ्या. आपला काष्टा देखील तयार आहे पाठीमागचा. नऊवारी साडी असेल तर त्याच्यामध्ये 2 काष्टे बसतात. जी नऊवारी साडी असते ती 8 मीटरची असते. त्याच्यामध्ये 2 काष्टे मागील बसतात. पण 5.5 मीटर साडीमध्ये आपण एकच काष्टा बसवू शकतो. आता हे आपलं 1.5 इंचाचं झिगझॅग निऱ्यांचं समोरील कटिंग सीट घ्यायचं. खाली 13 इंच इतकं करून घ्यायचं आहे. 1.5 इंच प्लस उंचीला 13 इंच इतकं. आता हा आपला काष्टा तयार आहे. हा आपला झिगझॅग निऱ्या तयार आहेत आणि आपले दोन्ही पाय तयार आहेत. हे पुरं कटिंग तयार आहे आणि आपला पदर देखील कट आहे. आता हे दोन्ही पाय तयार आहेत आणि हे पदराचं तर ही उंची आहे ती आपण 13.5 इतके चुन्या मारून 13 इंच इतकीच बनवायची आहे. जी काष्ट्याच्या उंचीच्या मापात, जिथं आपलं सीट घेरचं कटिंग येतो तिथपर्यंत. तर आपले हे दोन्ही पाय आता तयार आहेत. आता हे दोन्ही पाय आपण अस्तरला जॉईंट करून घेणार आहोत. पहिल्यांदा वरील बाजूने अस्तर लावून घ्यायचं आणि पलटवून मग आतल्या साईडला घालायचं, म्हणजे खालचं फिनिशिंग तयार होतंय. आणि नंतर चारी बाजूला शिलाई मारून घ्यायची. तर मी ही चारी बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे. तर साडीचं 5 इंच एक्स्ट्रा ठेवलेलं असतं, त्याच्यामधील अस्तरवर बसवून त्याच्या चुन्या मारायच्या, म्हणजे त्याला मस्त लूक येतं. हे बघा, मी अशा चुन्या मारून हे दोन्ही पाय तयार करून घेतलेले आहेत. जे 5 इंच एक्स्ट्रा असतं त्याच्यात चून मारून आपण 40 इंच बनवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ह्या वरील झिगझॅग निऱ्यांचा डाव्या पायावरील समोरील बाजूला या झिगझॅग निऱ्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत. हे पहा असं. आता मी ह्या निऱ्या जॉईंट करून घेते. हे माझं जॉईंट करून झालेलं आहे. आता पाठीमागची बाजू पलटवून घेऊया. आता आपण लक्षात घ्यायला पाहिजे, हा एक डावा पाय एक उजवा पाय हा मागील बाजूने आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर मागील बाजूला उजव्या पायावरती, पाठीमागील बाजूने उजव्या पायावरती हे बघा, मी पदर जॉईंट करून घेतलेला आहे. चुन्या मारून 13 इंच इतका बनवलेला होता. हा पदर मी इथं जॉईंट करून घेते आणि डाव्या पायाला, जे मी तुम्हाला कट मारून काष्टा दाखवला, तो डाव्या पायाला जोडून घ्यायचा आहे. तो असा स्ट्रेट जोडून घ्यायचा आहे आणि खालील धडी त्या वरच्या धडीला दुडून जोडायची आहे. हे बघा, मी जोडलेलं आहे. तो पदर जोडून झालेला आहे आणि ही धडी व्यवस्थित बघायची की डाव्या पायाच्या मागील बाजूला ही धडी जोडून घ्यायची आहे आणि ही धडी अशी खालून त्याला स्ट्रेट जोडून घ्यायची आहे. हे बघा, आणि इथं 4 चुन्या मारून हा काष्टा असा व्यवस्थित लावायचा आहे, जशा प्लेट्स घालायच्या आहेत. आणि म्हणजे तो बरोबर काष्टा मध्ये यायला पाहिजे पाठीमागून, म्हणून. आणि त्याच्यानंतर आपण हे सीटचे दोन्ही जॉईंट्स करून घ्यायचे आहेत फुल. हे पहा, हे जॉईंट करून झाल्यानंतर आता आपल्याला दोन्ही पाय जॉईंट करून घ्यायचे आहेत खालील बाजूने. हे बघा, हे असे दोन्ही पाय जॉईंट करून घ्यायचे आहेत. हे म्हणजे दोन्ही पाय जॉईंट झाले. आता आपण साडी पलटवणार आहोत. आता अशा प्रकारे आपली साडी ही तयार आहे आणि त्याला आपण आता वरती कमरपट्टी नाडी घालण्यासाठी शिवून घेणार आहोत. हे पहा, ही आता वरती कमरपट्टी तयार होते. आणि आतल्या साईडनं आपण फिनिशिंग पाइपिंग लावू शकतो.
आता ही साडी तयार झालेली आहे आणि वरती आता कमरेला मी त्याच्या कमरपट्टी आणि त्याला नाडी शिवून घेणार आहेत. आता ही नाडी पण शिवून घेतली, कमरपट्टी पण शिवून घेतली. हे पहा, मी अस्तर धडी थोडी देखील दुडलेली नाही आहे. उंची कमी होऊ नये यासाठी पूर्ण अस्तरपासूनच हा असा तयार करून घेतलेला आहे. नाडी प्लस त्याच्यासाठी कमरपट्टी आणि हा असा लूक तयार झाला आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.